मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच संतांच्या भूमीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर खुलं व्हावं म्हणून साने गुरुजी यांना लढा उभारावा लागला, त्यांना आंदोलन करावं लागलं, त्यांना उपोषणाला बसावं लागलं। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत साने गुरुजी यांचं नेमकं हे आंदोलन कसं होतं, साने गुरुजी यांच्या या आंदोलना पाठीमागे काय भूमिका होती आणि या आंदोलनाचं पुढे काय झालं, खरंच हे आंदोलन यशस्वी झालं का आणि पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर इथल्या सर्वसामान्य अस्पृश्य समाजासाठी कसं खुलं झालं, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना आठवतो तो पंढरीचा विठोबाराया आणि मग याच विठोबारायाचं हे मंदिर खरं तर इथल्या अस्पृश्यांना खुलं नव्हतं। महाराष्ट्र ही संतांची भूमी होती, ज्या संतांनी इथल्या भूमीमध्ये समतेची पताका रोवली, वारकरी संप्रदायानं समतेची पताका रोवली, परंतु पंढरपूरचं मंदिर मात्र इथल्या तथाकथित सवर्ण समजल्या जाणाऱ्या लोकांनी अर्थात बडव्यांनी हे अस्पृश्यासाठी हे मंदिर खुलं केलं नव्हतं। अस्पृश्य समाजाला हे मंदिर खुलं व्हावं, या मंदिरात सर्वांनाच जाता यावं आणि विठ्ठलाच्या चरणावरती सर्वांनाच आपला माथा टेकता यावा, यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केलं। साने गुरुजींचं नाव म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतात ते साने गुरुजी, ज्यांची आई सांगते, बाळा, आपल्या मनाला माती नाही लागली पाहिजे, आपलं मन मळालं नाही पाहिजे आणि पायाला माती लागली तरी काही होत नाही। ही जी काही त्यांच्याबद्दलची साने गुरुजींच्या बद्दलची ही जी काही मांडणी आपण पाहतोय, हे यावरून आपल्या लक्षात येतं की जो संस्कार गुरुजींवरती होता, याच संस्कारातून समतेचा पताका घेऊन इथल्या अस्पृश्यांना समता, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा, यासाठी खरं तर हे आंदोलन करण्यात आलं होतं। हे आंदोलन भक्तीसाठी होतं का? तर नाही। हे आंदोलन धार्मिक होतं का? तर तेही नाही। तर इथल्या अस्पृश्य समाजाला त्यांचा समान वाटा मिळावा, यासाठी साने गुरुजी यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं। खरं तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अस्पृश्यांना प्रवेश बंदी होती। समानता आणि मानवता संदेश देऊन साने गुरुजी यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरू झालं खरं तर 1 मे 1947 ला आणि त्यासाठी त्यांना काही लढे देखील उभे करावे लागले आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर सुरुवातीला 4 महिने खरं तर प्रचार प्रसार केला आणि हे आंदोलन उभं करण्यासाठी त्यांना तशी मशागत या महाराष्ट्राची करावी लागली आणि मग त्यांनी सर्वत्र 4 महिने त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि या सभांच्या माध्यमातून त्यांनी हे मंदिर कशा पद्धतीनं खुलं व्हावं आणि अस्पृश्यांना कसा न्याय मिळावा, यासाठी खरं तर त्यांनी हे आंदोलन केलं। धार्मिक आंदोलन नव्हतंच मुळी, ते मानवी हक्कासाठी त्यांचा संघर्ष होता आणि इथल्या अस्पृश्यांसाठी तो संघर्ष त्यांनी केला। जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता, तो देखील मंदिरात जाऊन काय पवित्र होण्यासाठी नव्हे, तर मंदिरात जाण्याचा आम्हाला अधिकार मिळावा, तो हक्क मिळावा, तो मानवतेचा हक्क मिळावा, यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनीही आंदोलन केलं होतं। अगदी तसंच साने गुरुजी यांनी 1 मे ला उपोषण सुरू केलं। ते उपोषण तब्बल 10 दिवस चाललं। साने गुरुजींचा हा लढा, याला महाराष्ट्रामधून अनेकांनी विरोध केला, खुद्द तिथील बडव्यांनी देखील विरोध केला आणि 1 मे 1947 ला सुरू झालेलं हे आमरण उपोषण हे चंद्रभागेच्या वाळवंटावर सुरू झालं। या आंदोलनासाठी जागा जर कोणी दिली असं जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर संत गाडगे बाबा यांचे जे काही शिष्य होते कुशाबा तनपुरे यांनी या आंदोलनासाठी जागा दिली आणि त्या वाळवंटावर, चंद्रभागेच्या वाळवंटावर सुरू झाला साने गुरुजींचा मानवतेचा लढा इथल्या अस्पृश्यांसाठी। आणि म्हणून साने गुरुजींचं हे जे काही ऐतिहासिक कार्य आहे, हा ऐतिहासिक लढा आहे, हा खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने, समतेच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे। तुकोबारायांनी सांगितलं होतं, जे का रंजले गांजले त्यास मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। खरं तर तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत नामदेव असतील, यांच्या समोर सगळी लेकरं समान होती, परंतु या वारकरी संप्रदायामध्ये समतेचा पताका होता, परंतु काळांतराने मात्र या वारीमध्ये आणि एकूणच मंदिरामध्ये जी अस्पृश्यता निर्माण झाली होती आणि अस्पृश्यांना बंदी आणलेली होती, ही त्या संतांच्या विचाराला कुठेच खरं तर मान्य नव्हती। तरीही तथाकथित लोकांनी हे मंदिर अस्पृश्यांसाठी बंद ठेवलं होतं। त्यामुळे हा लढा उभारणं खरं तर एक लेखक म्हणून नव्हे, ते एक सामाजिक भान असलेले साने गुरुजी यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि आमरण उपोषणाचा खरं तर महाराष्ट्रामध्ये
या मंदिरासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. हे आमरण उपोषण तब्बल 10 दिवस चाललं. पंढरपूरचे बडवे यांनी पुजाऱ्यांनी या आंदोलनाला विरोध केला. खरं तर या आंदोलनाला महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी अनेकांनी समर्थन दिलं. त्यामध्ये आपल्याला नाव घ्यावं लागेल प्र के अत्रे यांचं. प्र के अत्रे यांनी या आंदोलनासाठी साने गुरुजींना पाठिंबा दिला आणि यासोबतच त्यांनी आपली लेखणी आणि आपले भाषण त्यांनी अनेक सभांमधून दिले आणि साने गुरुजींना भक्कम पाठिंबा दिला. यासोबतच सेनापती बापट असतील, पटवर्धन असतील, एस.एम. जोशी असतील, यासारख्या समाजसुधारकांनी आणि यासारख्या त्या काळातल्या अभ्यासकांनी देखील साने गुरुजी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. इथल्या अस्पृश्यांना न्याय मिळावा. खरं तर आपण पाहतो की चोखामेळा असेल किंवा इतर अस्पृश्य समाजातील काही संत असतील, त्यांना पायरीचं दर्शन होतं आणि आजही आपण पाहतो की चोखामेळा शेवटी त्या मंदिरात गेला नाही. त्याची समाधी तुकोबा विठ्ठलाच्या पायरीलाच करावी लागली. एकूणच काय तर अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता आणि खरं तर विठ्ठल हे सर्वांचं दैवत होतं आणि या दैवताचं दर्शन इथल्या अस्पृश्यांना घेता येत नव्हतं आणि हेच खंत खरं तर साने गुरुजी यांना होती आणि म्हणून विठ्ठलाचं दर्शन सर्वांनाच मिळावं, अस्पृश्यांनाही मिळावं आणि त्याच्या चरणावरती सर्वांना डोकं ठेवता यावं म्हणून हे 10 दिवस उपोषण चाललं. 1 मे 1947 ते 10 मे 1947 पर्यंत हे उपोषण होतं आणि या उपोषणाला महाराष्ट्रातून अनेक समाजसुधारकांनी पाठिंबा दिला आणि हे मंदिर जे आहे 11 मेला मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं झालं आणि प्र के अत्रे असतील किंवा इतर सर्व मंडळी असतील त्यांची आपण नावं घेतली, या सर्वांनी पाठिंबा दिला आणि 10 मे 1947 ला मंदिर खुले झाले आणि 11 मे पासून या मंदिरामध्ये अस्पृश्यांनी दर्शन घेतले. हा जो काही लढा होता, हा लढा मानवतेसाठी होता. हा धार्मिक पवित्र होण्यासाठी किंवा धार्मिक लढा नव्हता, तर समतेसाठीचा हा लढा होता आणि या लोकांना म्हणजे अस्पृश्य समाजाला हक्क अधिकार मिळावेत, त्यांनाही माणूस म्हणून कुठेतरी आपण स्वीकारावं यासाठी हा लढा होता. पण तुकोबारायांच्या, माऊलींच्या आणि संत नामदेवाच्या विचाराला खऱ्या अर्थानं यातून खऱ्या अर्थानं तो विचार इथल्या लोकांमध्ये रुजला आणि आज आपण पाहतोय वारकरी संप्रदायामध्ये जी काही समानता आलेली आहे ती या विचारातून आलेली आहे. परंतु काही लोक असे असतात की त्यांना ही विषमता निर्माण करायची होती आणि त्यांनी ती निर्माण केली. परंतु या विषमतेला साने गुरुजी सारख्या एका समाजसुधारकांनी खरं तर लढा उभा करून हे विठ्ठलाचं जे मंदिर आहे पंढरपूरचं ते अस्पृश्य समाजासाठी खुलं केलं आणि आज आपण पाहतोय आज सर्वांनाच विठ्ठलाचं दर्शन हे जवळून घेता येतं, नव्हे तर पायावर डोकं ठेवता येतं. असा हा जो विठ्ठल आहे तो खऱ्या अर्थानं इथल्या कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, दिनदुबळ्यांचा आणि मातीतल्या माणसांचा हा जो काही विठ्ठल आहे हा देव आहे आणि हा देव या देवाचं दर्शन घेण्यासाठी, अस्पृश्यांना दर्शन घेण्यासाठी साने गुरुजींनी उभा केलेला हा लढा खरं तर अत्यंत महत्वाचा वाटतो. आज या लढ्याला जवळपास 79 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 79 वर्षामध्ये आपण पाहतोय की ही जी काही पालखी असेल, ही जे काही वारकऱ्यांची वारी असेल, या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपल्याला दिसून येतील आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की साने गुरुजींचं हे आंदोलन खरं तर किती महत्वाचं होतं. आजच्या घडीला आपण पाहतोय 47च्या नंतर भारतामध्ये संविधान निर्माण झालं आणि संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची मूल्य आज लोकांमध्ये रुजलेली आहेत आणि ह्या मूल्यांचा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ही मूल्य संत साहित्यातून आपल्या समोर येतात. हे संत साहित्यातून ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व मूल्य आपल्याला येतात आणि ते संविधानाच्या रूपानं आपल्यापर्यंत येतात आणि म्हणून आज जी काही वारी असेल, आज जे काही पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर असेल, आज ज्या पद्धतीने तिथे दर्शन होतं, यासाठी या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत आणि हा ऐतिहासिक लढा देखील तितकाच महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. धन्यवाद.